रुक्मिणी मातेने गोड बोलून नारदांना अशा कुंडात पाठवलं जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कुणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. अगदी सोपा शब्द आहे, लिंग प्रवर्तन. नारद पाण्यात गेले खरं, पण वर आलेच नाही. बालेगावकर वर आले नाही. वर आली उगच्या उगत धोतर गेलं, लुगडं आलं. चांगले नारायण नारायण करत होते. चिपळ्या गेल्या ना बांगड्या आल्या, नतनी मुरणी झुमका, शिंडी गेली, लांब लचक वेणी आली. नारद म्हणले काहीतरी चुकलं काय की, सगळा बदल झाला. कबीर महाराज सांगतात नारद की तो भई नारदी. नारदांची नारदी झाली. चवळीच्या शेंगासारखी देखणी नार पाण्यातनं बाहेर आली. कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी त्याच वनात आलेला. त्यानं एवढी सुंदर स्त्री पाहिली, मोह आवरला नाही, वासना आवरली नाही. शिक्षाच द्यायची होती. तिच्याकडे पाहिलं आणि म्हटले काय गोडच ग, चल तुझ्यासोबत विवाह करून तुला राणी बनवतो. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे. ती म्हणला गप्पे. राजा होता तो, असा दष्टपुष्ट कुरुळी केस, काळा कुळकुळी, तिथं पिटी बांधलेली. नारदी म्हणल्या मी आत्ताच निर्माण झाले. गप्पे. उडत उडत नेलं, बळजुबरीने विवाह केला. लय बायको करायची हौस होती, यांनाच बायको केलं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. सप्ता नाही, पोरं झाली. थोडी नाही, 60 झाली. 60 हा 60 पोरं. नारदी म्हणल्या धनी 60 बी पोरच वय. एखादी वारं घालाय तरी पोरगी असू द्या. पोरांचा काय भरोसा, सांभाळतील नाही सांभाळतील. 61वी मुलगी, कपिला षष्ठी. 61 लेकर. माय घरात 2 असले जीव किती दमतो ग. देव 2 बी गुणाची देत नाही. 2 मध्ये बी पॅटर्न असतो. एक शहाणा असतं, एक येडा असतं. शहाणं सगळं ऐकतं, जे दुसरं असतं ना ते पाहुणं बघून उड्या मारत. त्याला माहितीये माणसात काय करते, निश्चित दात खाते, करते काय पाहुणा गेल्यावर मार का खाणं होईना. माय 2 एवढी तरा, 61 किती असेल. नारदी म्हणली एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं, एक रडतंय. कटा असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेलं बरं. कवर असते म्हणली संसार. कंटाळला जीव रातच उठला, कुंडात उडी मारली, जीव दिला, मेली नाही, जागेवर आली. शिंडी शिंडी पुन्हा लुगड्यात न होता. नारद म्हणले सुटलो काय गे. पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटविने पाण्याच्या बाहेर आले. गळ्यात तिनं आता चिपल्या, नारायण नारायण म्हणले हेलय बरं. रुक्मिणी आईसाहेब दारातच हार घेऊन उभा होते. प्रेमानं म्हणल्या नारदराव. नारद लांबनं म्हणले नगे. कशाचा नारदराव, रावच ठेवला नव्हता तुम्ही नारद. आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरे. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. फार चुकलं होतं 2-4 हाणायच्या. 61 बाळातपणा तेवढी बरे कळा, फार सोसलं ग. मला खरं सांगते, मला हसू नारदांचं येत नाही. मला काळजी तुमची वाटते. शेवटी ते नारद होते, अधिकारी होते. त्यांचं एकदा चुकलं तर एवढं भोगावं लागलं. तुमचं आतापर्यंत किती बरं चुकलंय, कसं होईल तुमचं. पण काळजी करू नका दादा, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आजपर्यंत जे झालं ते झालं, इथून पुढे दृष्टी न फिरे. भगवंताशिवाय कुठं नजर जाता कामा नये, देवाशिवाय कुठं मन रमता कामा नये. एवढी अवस्था झाली ना विठ्ठला. आवडीचं काय घेऊन बसलात. तू सुंदर आहेस म्हणून मला तू आवडतोस हा भ्रम बाळगू नकोस. मला तू आवडतोस म्हणून तुझ्या इतकं मला सुंदरच काही दिसत नाही, ही माझी भावना आहे. लक्षात घ्या. तू सुंदर आहेस म्हणून आवडतोस का, नाही, तू आवडतोस म्हणून सुंदर दिसतोस. याचा विचार कर.
प्रॅक्टिकली व्यवहारिक विचार करायला गेलं तर देखणं कोणाला म्हणावं जो रंगाने गोरा अंगकाठीने चांगला तसा तू सावळाच की रे विठ्ठला. पण मला माहित आहे तुझ्या दिसण्यापेक्षा तुझा स्वभाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. तू म्हणजे कसा आहेस ना विठ्ठला साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. हे अनुभवलं विठ्ठला तेव्हापासून माझे चित्त तुझे आणि जसं माझं मन तुझ्या चरणी लागलं ना आता हे मन वासनेत गुंतत नाही. नाहीतर ही वासना भूत जबर मोठे गवाई 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 भूत जबर मोठे गवाई. घाली धडपण करू गत गाई घाली धडपण करू गत गाई घाली धडपण करू गत गाई भूत जबर मोठे गवाई भूत जबर मोठे गवाई भूत जबर मोठे गवाई जबर मोठे गवाई भूत जबर मोठे गवाई भूत जबर मोठे गवाई भूत जबर मोठे गवाई भूत जबर मोठे गवाई. लागले नारदाला 60 पोरे झाली त्याला मारली नारदाला 60 पोरे झाली त्याला. लागले नारदाला 60 पोरे झाली त्याला लागली नारदाला 60 पोरे झाली त्याला. जबर मोठे गवाई भूत जबर मोठे गवाई भूत जबर मोठे गवाई जबर मोठे गवाई भूत जबर मोठे गवाई भूत जबर मोठे गवाई भूत जबर मोठे गवाई भूत जबर मोठे गवाई. भूत जबर मोठी गवाई खाली झडपण करू गत काय. हे बेकार भूत दादा त्याच्यापेक्षा पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या हे भूत लागावं. आम्हाला भूत लागलं अहंकाराचं कल्पनेचं वासनेचं. सगळ्यात मोठं भूत म्हणजे आमच्या डोळ्याला चुकीचं योग्य दिसतं. असत्य सत्य मानतो आम्ही. तुका म्हणे कैसे आंधळे हे गेले विसरून खऱ्या देव. आम्हाला खरं दिसतच नाही रे विठ्ठला. नामदेवराय सांगतात ना लटके झाले कटके तिथे काडक्या एवढी राळी लटके झाले कटके तिथे काडक्या एवढे राळे उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे लटके झाले कटके तिथे काडक्या एवढे राळे लटके लटके झाले कटके तिथे काडक्या एवढे राळे लटके लटके झाले कटके तिथे काडक्या एवढे राळे लटके लटके झाले कटके काडक्या एवढे राळे. हे नामदेवरायांचे कोट अभंग. हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही. त्याला कुठ म्हणायचं महाराज. खोड करू मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली मुंगी तिचं दूध 17 रांजण कुणाचं मुंगीचं पिले किती 12 हत्ती कुणाचं दूध. हा करा सप्ते काय ढेकळं वेळ लागणार आहे माऊली. मनात कासव गीत गाय कोण कासव आणि काय शिवरंजनी गातो. कासव म्हणतो दादा त्याला बोलता नाही येते त्याचा आवाज नाही तो गाईल कसा नाही कलियुगात गातो. आम्ही खोटं नाही बोलत. लोक म्हणले महाराज आहात ना आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकात जाईल. खोटं बोलणाऱ्याचे जात नाही. इथं खरंय इथं कर्म कमीन बोभाटा जास्त आहे ज्ञान कमीन अहंकार जास्त आहे कर्ण कमीन सांगणं जास्त आहे. डोळ्याला तेच गोड लागते. आम्हाला खऱ्या फळापेक्षा शोकेसमध्ये सजवलेलं फळ जास्त लुभावतं. आमची अवस्था दृष्टीची अशीच आहे विठ्ठला. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ साहेबांना दिला पण फेसबुक जाम केला. दिलाच कशाला कळलं नाही मला. कोटीचा बंगला बांधला बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. घरी गेल्यावर कळलं मातृवट्यावर पितृ गोट्यावर छाया खटावर. अरे आग लागो तुझ्या बंगल्याला. तू लिहितो कशाला लय बोभाटाव. एखाद्याच्या घरी जावं त्याच्या सोप्यावर बसावं ते आपलं काही ऐकत नाही. ते त्याचंच सांगतं. मी याचा अध्यक्ष त्याचा उपाध्यक्ष त्याचा सचिव त्याचा चेअरमन आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं. ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला घाल डोक्यात सोपा आमच्या. तुझ्या सोप्यावरच बसलो ना बाबा. किती मोठेपणा आणि कशाचा. अहो काही माणसं निम्म्या कीर्तनात येतात आणि निम्म्या कीर्तनात पुन्हा स्टेजवर येऊन बसतात आणि मग त्याचा कार्यकर्ता आमच्या कानात येऊन सांगतो ताई साहेबांचं हे नाव कीर्तनात घ्या. साहेब सांगतो कार्यकर्त्याला ताईला सांगा मी कोण आहे. साहेब काय म्हणतो ताईला सांगा मी कोण आहे. साहेबाला माझं उत्तर आहे
तुला जर सांगावं लागतं तू कोण आहे, तर तू विचार कर तू कोण आहे. कारण येड्या तुला सांगावं लागतं तू कोण आहे. आमच्या कपाळाचा गंधन गळ्याची माळ बघितली की यमदूत सुद्धा म्हणतात अरे वैष्णव आहे, त्याच्यापासून 4 हात लांब जरा. हे वैभव आहे रे दादा, सांगणं कुठं असतं का. न सांगता तुम्हा कळो येते, हे वैभव आहे दादा. आणि हे तुझ्याशिवाय शक्य नाही विठ्ठला. पण कशाला चुकीच्या गोष्टीत गुंतू. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाचा बाप जर वैष्णवाचं कौतुक करत असेल तर मी तोच होतो जो तुझ्या दासत्वाच्या पात्रतेचा असेल. नकोच देवा हा बाकीचा गोंधळच नको. ते किरडू जरी कापडाचे परी लहरी आयता होती असाचे, अशी अवस्था करून ठेवली देवा. अंधारात कापड जरी हल्लं तरी आम्हाला साप वाटतो. किरडू म्हणजे जुन्या काळात सापाला, की आजही जुनी माणसं सापाला किरडू म्हणतात. कापड जरी हल्लं तरी आम्हाला साप भासतो. अशी नजर आमची नको देवा. साप दिसला तरी विश्वास असावा, आपत्कालीन मरण येणार नाही असा विश्वास असावा विठ्ठला. नकोच ही दृष्टी इकडे तिकडे, कल्पनेत नकोच कल्पनेची बाधा. ही संत मंडळी द्वैताची झाडणी गुरुविन तया कैचे कीर्तन. योग याग विधी वायाची उपाधी. दंभ धर्म असत्य नकोच. दंभ द्वैत असत्य कल्पना एकच सगळ्याचा सारांश. ज्याने सत्याचा भोकसा काढिला मग असत तृणकुटा भरिला. हा दंभू रुडविला जगी इही. याच कल्पनेनं सगळं वाटोळ केलं. हे जळेविन बुडविती आगेविन जाळीती. न सांगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रेविन साधिती दोरेविन बांधिती. हे ज्ञानी असे तरी वदिती पैज घेऊनी. हे चिकलेविन रोविती पाशेविन गोविती. कवळा जोगे न होती आतुवटपणे. हे इतके विचित्र आहेत ना देवा. यांच्या नादी जर आम्ही लागलो ना तर आमच्या आयुष्यात सुख नावाची गोष्ट राहणार नाही. हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषय दरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारकच. त्याच्यापेक्षा दृष्टी न फिरे बस. तुझं पाहता तुझ्याशिवाय कोणीच नाही बघ गोड लाग. दिसलंच नाही पाहिजे. जिकडं बघेल तिकडे तूच दिसला पाहिजे. विठ्ठल जळी स्थळी भरला पिता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. ही अवस्था करण्यासाठी माझे चित्त तुझे हे गरजेचं आहे. एकदा मन तिथे गेलं की मग नजर कुठं फिरत नाही. भगवान श्रीकृष्णांचा जन्म व्हावा. गवळणी देवाला बघतायत. गवळणी काय त्रिलोकातल्या देवांनाही अगदी उत्स्फूर्तपणे इच्छा आहे की जगाच्या मालकाला पाहायचंय. कसा दिसत असेल तो गोड आणि बालक रूपामध्ये. काय स्वरूप असेल त्याचं. सगळे जण विचार करतात. एक गवळण देवाला बघायला येते. देवाला पाहती मन रमून झालं तिचं. तिला बाकीचं काही आठवतच नाही. घरी जाती कशी गोष्टी स्वयंपाक करती. पुन्हा देवाला बघायला पिंट्या नावाचं पोरग काकाला घेऊन निघती. अर्ध्या वाटेपर्यंत येते. नवऱ्याला विचारते. नवरा म्हणतो अगं बाई कुठे चाललीस. म्हणे यशोदेच्या कान्ह्याला बघायला. अगं बाई आधी नवऱ्याचं पोट भर मग कुणाचा काना बघायचा त्याचं बघ. नवरा महत्वाचा आहे ना पतिव्रता. आधी नवऱ्याचं. ती काय आजकालची असती तर गेली असती तेवढंच, पण ती जुनी होती महाराज. आता काय खरी राहिलं. एका बाईनं मला हट्ट करून चहा प्यायला नेलं. म्हणलं मी ताई चहा पित नाही. दूध पी. म्हणलं मी दूधही पित नाही. चल मला फोटो काढायचा आहे. हे चहा दूध वगैरे नाम मात्र. यांना फक्त फोटो काढायची भावना असते, बाकी काही नाही. लय अवघड आहे. ती 56 किलो आपण 45. वरबडीत नेलं तिनं मला. गेले काय. फोन केला तिनं. हॅलो कुठे. म्हणलं पोरगा का. नाही म्हणजे नवरा. म्हणलं नको चहा, माझी गाडी पालतं पडायची इथं पुढं जाऊ. जी बाई नवऱ्याला सन्मान देऊ शकत नाही ती कीर्तन करायला कायच देणार. साधं विचारतो तुम्हाला भालेगावकर. जो बापाचा झाला नाही तो विठ्ठलाचा काय होणार. जो आईचा झाला नाही तो रखमाईचा काय होणार. जो माणूस झाला नाही तो संतांना काय ओळखणार. नजर पवित्र असायला माणूस तरी योग्य असायला हवा की नको. चुकीच्या मार्गाने चालणारी माणसं. आमचा परमार्थ म्हणजे 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव. आरती वावळणारे आम्ही, पिऊन नाचणारे आम्हीच. कसा देव भेटणार. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड. देवी कोपते म्हणे पोत्यात घालून आणला पाहिजे. सांगणारा नाही, सांगणाराच ऐकणाऱ्याचं राहू द्या महाराज तसं. हा कसा हो परमार्थ.
तुमचा अंगाऱ्यावर विश्वास पण बुक्क्यावर नाही.